नमस्कार. कधी-कधी असं होतं की आपल्याला एखादी डेंटल ट्रीटमेंट सजेस्ट केलेली असते किंवा कधीतरी असं असतं की आपल्याला कुठेतरी काहीतरी त्रास होतोय पण फार दुखत नाहीये. तर अशा वेळी नक्की डेंटल ट्रीटमेंट करायला हवी का? कोणती ट्रीटमेंट? काय यासंबंधी थोडंसं कन्फ्युजन असतं. तर आज आपण बघूया साधारण ज्या बेसिक डेंटल ट्रीटमेंट्स आहेत त्या कोणत्या असतात आणि त्यांचे काय फायदे आहेत. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी बेसिक म्हणजे एक रेग्युलर चेकअप. ज्या चेकअपमध्ये आपण काय काय आहे तोंडामध्ये, सध्या सिच्युएशन कशी आहे ते बघू शकतो. सगळं व्यवस्थित असेल तर प्रश्नच नाही, पण थोडेसे डिपॉझिट्स असतील तर क्लीन करून घेऊ शकतो, जेणेकरून पुढे जे वाढीव हिरड्यांचे त्रास आहेत ते टळू शकतात. किंवा एखादी छोटीशी कीड असेल तर वेळीच भरून घेऊ शकतो, म्हणजे जे दाताचे वाढीव त्रास पुढे दात किडणं वगैरे जे अधिक होणार आहे ते वेळीच आपल्याला आटोक्यात आणता येतं. तर दुसरी जी अगदी बेसिक डेंटल ट्रीटमेंट असते ती म्हणजे दातांचं क्लिनिंग करून घेणं. तर क्लिनिंग आणि स्केलिंग म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या दातांना आपण रोज ब्रश करतो, फ्लॉसिंग करतो, तरीसुद्धा एक थोडासा थर जमा होत राहतो. तो थर हळूहळू कॅल्सिफाय होऊन दातांवरती टार्टार हा शब्द तुम्ही ऐकला असेल, टार्टार जमा होतं. तर ते जे आहे ते काढून टाकण्यासाठी स्केलिंग केलं जातं. हे स्केलिंग केल्यामुळे काय होतं तर आपल्या हिरड्यांची हेल्थ खूप छान राहते. हे स्केलिंग आपण करून घेतलं नाही तर टार्टारचा थर अधिक वाढून दाताच्या जे बोनची जी अटॅचमेंट आहे, ज्यामध्ये आपला दात मजबूत राहिलेला असतो, ते हळूहळू वीक होऊन दात लवकर पडण्याची शक्यता असते. म्हणून वेळच अगदी थोडंसं टार्टार जरी असेल तर तेव्हाच ते क्लीन करून घेतलं तर आपल्या दातांचं आयुष्य खूप वाढू शकतं. त्यानंतरची तिसरी एक छोटी बेसिक डेंटल ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे कॅव्हिटीचं फिलिंग. तर कॅव्हिटी म्हणजे काय? तर डीके, किडलेल्या दाताचा जो भाग आहे तो काढून पूर्णपणे स्वच्छ करून छान हेल्दी दाताच्या स्ट्रक्चरमध्ये आपण दाताच्या रंगाचं किंवा चांदीचं, जे हल्ली चांदीचं तेवढं फिलिंग केलं जात नाही, पण दाताच्या रंगाचं छान फिलिंग आपण करून घेऊ शकतो. तर ह्या फिलिंगचे फायदे काय आहेत? तर जर का आपला दात किडला असेल तर त्या किडलेल्या भागामध्ये वेळीच आपण फिलिंग करून घेतलं नाही तर ती कीड अधिक वाढून दातांच्या नसांपर्यंत जाऊ शकते. मग आपल्याला रूट कॅनल वगैरे सारख्या अधिक पुढच्या ट्रीटमेंट्स कराव्या लागू शकतात. सो ती अवॉइड करण्यासाठी आपण वेळीच दाताची कीड स्वच्छ करून तिकडे फिलिंग करून घेऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा भाग येतो ते म्हणजे रूट कॅनलची ट्रीटमेंट. आता ही रूट कॅनलची ट्रीटमेंट जी आहे त्या ट्रीटमेंटमध्ये दात जर का खूप जास्ती किडला असेल आणि नसेपर्यंत जर का त्याची कीड गेलेली असेल तर तेव्हा आपण पूर्ण नसा सगळ्या स्वच्छ करतो आणि मग छानपैकी फील करून घेतो. त्या नसापासून पूर्ण दात भरून दात वाचवू शकतो. तर ही जी ट्रीटमेंट आहे ह्याचे फायदे काय आहेत? तर जर का दात खूप जास्ती किडला आहे आणि दुखतोय तर ते दुखणं कमी करणं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं. दुसरं म्हणजे दात वाचतो, म्हणजे दात आपल्याला काढून टाकण्याच्या आधीचा ऑप्शन्स म्हणजे रूट कॅनल करून दात टिकवून ठेवणं. हा जो रूट कॅनल करून टिकवलेला दात आहे त्याने आपल्याला चावायला वगैरे व्यवस्थित उपयोग होऊ शकतो. रूट कॅनल केलेला दात तोंडामध्ये अनेक वर्ष राहू शकतो आणि आपल्याला खाण्यासाठी, जेवणासाठी मदत करू शकतो. तर त्या पुढे जाऊन आपण बघूया पुढची एक डेंटल ट्रीटमेंट. ती म्हणजे आहे ब्रिज किंवा कॅप. तर ज्यामध्ये आपण ब्रिज जो करतो तो एखादा दात जर का गेला असेल तर पुढच्या आणि मागच्या दाताचा सपोर्ट घेऊन एक ब्रिज केला जातो. ह्याचा फायदा असा आहे की जर मधला एखादा दात जर का निघून गेलेला असेल किंवा काढून टाकलेला असेल तर तो आपल्याला बसवण्यासाठी हा ब्रिजचा उपयोग होतो. जो भाग चावण्यामध्ये येतो, आजूबाजूचे दात त्यांच्या जागी राहतात आणि त्याच्यामुळे दातांचं शिफ्टिंग वगैरे होत नाही, चावण्याची एफिशियन्सी वाढते. पुढची एक ट्रीटमेंट आपण बघूया ती म्हणजे डेंटल इम्प्लांट्स. तर डेंटल इम्प्लांट्स हे कधी केले जातात? तर जेव्हा पुढचा आणि मागचा दात हेल्दी आहे, मध्ये एखादा दात निघून गेला आहे किंवा काढलेला आहे, तर अशा वेळी तो दात बसवण्यासाठी डेंटल इम्प्लांट करून आपण मधला एक दात बसवू शकतो. तर ह्या ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत? तर पुढच्या आणि मागच्या दाताला धक्का न लागू देता फक्त मधल्या जागेमध्ये ही ट्रीटमेंट केली जाते. दात बसवला गेल्यामुळे एक फिक्स सोल्युशन आपल्याला चावण्यासाठीचं मिळतं. आपल्याला छान व्यवस्थित चावता येतं, चुईंग सॅटिस्फॅक्शन वाढतं, आपल्याला छान इफिशियंटली चावता येतं.
बरं, हेच होत असताना जसे ब्रिजमध्ये आजूबाजूचे दात आपण सपोर्टसाठी वापरतो तसं काही इम्प्लांटमध्ये नाही आहे. सो आपला इंडिपेंडंट एक इम्प्लांट राहतो ज्याने आपल्याला छानपैकी चावता येतं. खालचा बोन स्ट्रक्चरसुद्धा इम्प्लांटनी व्यवस्थित मेंटेन राहतं. आता अजून एक पुढचा ऑप्शन इम्प्लांटमध्येच अजून एक व्हरायटी आपण पुढचं एक बघूया. ते म्हणजे जर का बरेचसे दात गेले असतील तर केलेल्या डेंटल इम्प्लांटचा फायदा काय आहे. तर अशा वेळी आपण काय करतो की काही इम्प्लांट्सवरती सगळे बऱ्यापैकी दात म्हणजे साधारणपणे 12 दात असा पूर्ण सेट आपण इम्प्लांटवरती बसवू शकतो. तर ह्या ट्रीटमेंटचे फायदे काय आहेत. तर जर का आपले दात गेले असतील तर अर्थातच आपल्याला नीट चावता येत नाही. तर ते आपल्याला छान चावता यावं, नुसतं चावताच येणार नाही तर त्याबरोबर दिसायला, बोलायला या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा त्या दातांचा आपल्याला व्यवस्थित उपयोग होतो. आणि दात नसताना सुद्धा नॅचरल दात नसताना गेल्यानंतर सुद्धा नॅचरल दातां एवढेच इफिशियंटली आपल्याला छान चावता येतं. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा एक ट्रीटमेंट ऑप्शन बघणार आहोत. ती म्हणजे आहे ऑर्थो ट्रीटमेंट किंवा ब्रेसेसची ट्रीटमेंट. तर ही ट्रीटमेंट पर्टिक्युलरली टीनेजर्सच्या वयामध्ये केली जाते. आजकाल ती मोठ्या वयाच्या लोकांमध्ये सुद्धा करता येणं पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जर का दात वेडेवाकडे असतील, पुढे मागे असतील किंवा आतल्या साईडला असतील तर ह्या सगळ्या दातांच्या अलाइनमेंट्स जर का प्रॉपर नसेल बेसिकली तर त्यांना सरळ करण्यासाठी आपण ब्रेसेसच्या ट्रीटमेंटचा वापर करू शकतो. तर ह्याचे फायदे काय आहेत. तर एक म्हणजे दिसायला दात छान सुंदर सरळ लाईनमध्ये होतात, तो मुद्दा वेगळाच. दुसरा म्हणजे दात जर का एकमेकांवरती तिरकस आलेले असतील तर तो मधल्या भागामध्ये अन्न अडकून दात लवकर किडण्याची शक्यता असते. ती सुद्धा आपल्याला ह्या ट्रीटमेंटमुळे कमी करता येते, कारण दातांची अलाइनमेंट सुधारली की दात स्वच्छसुद्धा छान ठेवता येतात. आता आपण अजून एक ट्रीटमेंट बघूया. ती म्हणजे लॅमिनेट्स किंवा विनियर्स. तर ही जी बेसिक ट्रीटमेंट आहे ही केली जाते ज्यांच्या केसमध्ये आपल्याला पुढच्या दातांवरती समजा जर का स्टेन्स असतील किंवा मध्ये जागा असतील किंवा दात थोडेसे वेडेवाकडे आहेत, खराब आहेत, तर त्यासाठी स्माईल सुधारण्यासाठी आपण विनियर्स करू शकतो. ह्या ट्रीटमेंटचे फायदे असे आहेत की आपला कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो. स्माईल डिझायनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे स्माईल छान सुधारते आणि एस्थेटिक बेनिफिट खूप जास्त मिळतो. ह्या पर्टिक्युलरली तुम्हाला जी ह्यापैकी ट्रीटमेंट सजेस्ट केली असेल एखादी किंवा या व्यतिरिक्त कोणती, तर ती का, कशासाठी आणि त्याचे अजून काय फायदे आहेत किंवा त्याच्याबद्दल अजून काय तुम्हाला शंका असतील तर आम्हाला जरूर विचारा. आम्ही त्यांचं उत्तर देण्याचा आमच्याकडून नक्की प्रयत्न करू. थँक्यू.